माझं नाव रजनी प्रमोद पाटील। माझा एक पाय अपंग आहे आणि दुसऱ्या पायाला, ज्या अपंग पायाला मला त्रास नव्हता, पण दुसऱ्या पायाची नस चोकअप होत होती। मला खूप मणक्यांमध्ये धबली गेली होती। आम्ही खूप इलाज केले, खूप वेदना होत्या मला। माझ्या वेदना म्हणजे असह्य झाल्या होत्या मला खूप। माझे मिस्टर नितीन दावल भक्तकडे आहेत, त्या सरांनी आम्हाला सांगितलं, पेपरमध्ये वाचलं, त्यांनी आम्हाला सांगितलं की स्पाईनचे असं हे आहे जळगावला। आम्ही तिथे गेलो, त्यांच्यातर्फेच गेलो आम्ही। तिथे गेल्यावर मला तपासलं, त्यांनी सांगितलं की होईल तुमचं ऑपरेशन। आम्ही खूप चिंतेत होतो, आमच्याजवळ तेवढे पैसे नव्हते, दुसरीकडे आम्हाला खूप खर्च सांगत होते। आम्ही खूप काळजीत होतो, मग त्याच्यामुळे आमचं काही झालं नाही। पण इथे आम्हाला एकदम छान ट्रीटमेंट पण मिळाली आणि डॉक्टर पण खूप छान होते, त्यांनी आमचं ऑपरेशन मस्त केलं। आता मी चालते थोडीशी, घराच्या म्हणजे भरपूर चालू शकते पहिल्यापेक्षा, आणि वेदना तर पूर्ण कमी झाल्या। मी अगदी रांगत होती सर अक्षरशः, मला असं उभं राहता येत नव्हतं, पण आता मी चालू फिरू शकते। पैसे आम्हाला 1 रुपया पण लागला नाही सर तिथे, आणि इतकी सोय असते, जेवण सुद्धा देतात आपल्याला, आणि दोघी टाइम झाड पोस खूप व्यवस्थित आहे, आणि लक्ष पण खूप देतात। 2-2, 1-1 तासाने, 1.5 तासाने तिथे सिस्टर देतात, स्टॉप येतो, बघता, विचारपूस करतात, खूप सोय आहे सर तिथे। तिला आधीपासून मणक्याचा भरपूर त्रास होता, आणि जेणेकरून तिचं चालणं फिरणं कमी होत होता, ती चालू फिरू शकत नव्हती। तर तिथून मग मी तिला दुसरीकडे बऱ्याचशा ठिकाणी घेऊन गेलो, दाखवलं, बऱ्याचशा डॉक्टरांना दाखवलं, पण तिथून काही निदान मला निघालं नाही। फक्त गोळ्या द्यायचे, पण गोळ्या देऊन त्या तात्पुरता आराम मिळायचा, परंतु पूर्ण आराम मिळत नव्हता। मग मला शेवटी एक पेपरमध्ये ऍड आल्यावर त्यातून मला स्पाईन फाउंडेशनचं माहिती मिळाली, आणि मग तिथून मग मला आमच्या सरांनी सांगितलं की मग स्पाईन फाउंडेशन आहे, तिथून तुम्ही तपासून घ्या, आणि तिथून पुढचं काय असेल ते तुम्ही त्याला ते सांगतील तुम्हाला। सर तुमची धन्यवाद।